मग कॉस्टिंगचा विचार करत असताना इथं एका बाजूला म्युच्युअल फंड आणि एका बाजूला युलिप असं आपण दोन्ही पण आपण विचारात घेतले पाहिजेत की कसे कसे कॉस्ट आहेत. सुरुवातीला आपण म्युच्युअल फंड बद्दल बोलू. मुळात म्युच्युअल फंड हे अतिशय ट्रान्सपरंट असेट क्लास आहे. मला नाही वाटत दुसरा कोणता असा असेट क्लास एवढा ट्रान्सपरंट आहे जेवढा म्युच्युअल फंड आहे तेवढा. असो, म्युच्युअल फंड मधली कॉस्ट हे आपण 3 पॉइंटने समजून घेण्याचा प्रयत्न करू. त्यापैकी पहिला पॉइंट आहे म्युच्युअल फंड हे 2 प्रकारे केले जातात. एक आहे डायरेक्ट एएमसीच्या माध्यमातून, म्हणजे इन्व्हेस्टरला जर वाटलं तर तो डायरेक्टली त्या एएमसी म्हणजेच असेट मॅनेजमेंट कंपनी किंवा असं म्युच्युअल फंड कंपनीकडे डायरेक्टली म्युच्युअल फंड घेऊ शकतोय किंवा ऍडवायझरच्या माध्यमातून तो म्युच्युअल फंड खरेदी करू शकतोय. असे हे 2 मार्ग आहेत. बरं, दोन्हीत काय फरक आहे तर त्याच्या एक्सपेन्स रेशो मध्ये फरक आहे. मग एक्सपेन्स रेशो कोणाचा किती आहे काय आहे हे एक्सपेन्स रेशो इझिली अवेलेबल ऑन द वेबसाईट. कोणत्या म्युच्युअल फंडचा किती एक्सपेन्स रेशो आहे तो सहजरित्या अवेलेबल आहे म्युच्युअल फंडच्या वेबसाईटवरती. त्या म्युच्युअल फंडच्या कंपनीच्या वेबसाईटवरती एक फॅक्टशीट नावाचा एक टेबल असतो. ते पर मंथ तिथं त्याचा एक्सपेन्स किती आहे हे आपल्याला लगेच इझिली अवेलेबल आहे.